तर हा व्हिडिओ आहे ना बऱ्याच दिवसांपूर्वी जायला पाहिजे होता, पण मला आहे ना एडिटिंगला वेळच भेटला नाही. हा जो दिवस आहे ना तो आहे वटपौर्णिमेचा आणि मला आहे ना वटपौर्णिमेसाठी नैवेद्य करायचा आहे. दरवर्षी मी पुरणपोळी करत असते, पण यावर्षी माझ्याकडे काही वेळ नव्हता. खूप सारी कामं होती कस्टमरची, तर त्याच्यामुळे मी आज ठरवलं होतं की झटपट अशी पनीरची भाजी करायची. आणि बऱ्याच दिवसांपूर्वी ना हा जो मसाला आहे ह्यांनी मला डीमार्टमधून घ्यायला सांगितला होता आणि म्हटलं चला आज हा वापरूयात, आपल्याकडे आहे तर. आणि मी त्याच्यावरची रेसिपीच इथे वाचत होते आणि तिथे त्यांनी लिहिलं होतं की फक्त दूध आणि पाणी मिक्स करायचं आहे या मसाल्यामध्ये, बाकी टोमॅटो वगैरे आलं लसूण काहीच घालायची गरज नाही आहे. म्हटलं अरे वा, चला एकदमच क्विक रेसिपी आहे. मला घेताना नव्हतं माहिती की इतकं सिंपल आहे या मसाल्यापासून म्हणजे पनीरची भाजी बनवायचं, तर त्यामुळे मी ना तीच रेसिपी फॉलो करायचं ठरवलं जी काही दिलेली आहे. त्या पॅकेटवरती जसं मेन्शन केलं होतं ना 250 ml दूध आणि 150 ml पाणी असं त्यांनी प्रमाण लिहिलेलं आहे. मे बी माझ्याकडनं आत्ता काही चूक होऊ शकते. तुम्ही जर करत असाल नाही ह्या मसाल्याची, मदर्स रेसिपी म्हणून डीमार्टमध्ये मिळतो हा मसाला. आणखीन दुकानामध्ये मिळत असेल तर मला माहीत नाही, पण डीमार्टमध्ये बाय वन गेट वन ऑफर होती ह्या मसाल्याला. तर त्या पॅकेटवर जे काही प्रमाण दिलेलं असेल ना त्याचंच फॉलो करून आहे ना तुम्ही जे काही मेजरमेंट्स आहेत ते फॉलो करा तुम्ही त्यानुसारच. आणि मी इथे ना दूध घेतलं, त्याच्यामध्ये एक संपूर्ण जे पॅकेट होतं ना मसाल्याचं ते टाकलेलं आहे. व्यवस्थित तो मिक्स करून घेतला आणि मग त्याच्यामध्ये पॅकेटवर दिलेल्या प्रमाणानुसारच आहे ना अंदाजे घातलं खरं तर, पण थोडासा अंदाज येऊन जातं की साधारण 150 ml म्हणजे किती पाणी होईल. तर त्या अंदाजानेच मी पाणी घातलं आणि व्यवस्थित अगोदर हे मिक्स करून बाजूला ठेवून दिलं. आणि त्याच्यानंतरनं मी पनीर वगैरे व्यवस्थित असं कट करून घेतलं. पनीरही मी रात्रीच रेडी करून ठेवलं होतं. तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे मी घरचं पनीर बनवत असते. लाँग व्हिडिओमार्फत नाही होत माझं जास्त शेअर करणं, पण शॉर्ट्समध्ये मी दाखवलेलं आहे बऱ्याच वेळा. तर मी पनीर वगैरे कट करून घेतलं आणि मग ते कढईमध्ये ना थोडंसं तेल घेतलं आणि अगोदर पनीर फ्राय करायला घेतलं आणि मग नंतरनं त्याच सेम कढईमध्ये पनीर थोडंसं फ्राय करून झालं की मग जे काही आपण ते मिश्रण मिक्स करून ठेवलं होतं ना मसाल्यांचं ते टाकायचं आहे. तसं तर त्यांच्या रेसिपीनुसार त्यांनी काही पनीर फ्राय करायचं वगैरे दिलेलं नाही आहे माझ्यामध्ये, पण मी माझ्या मनानेच, कारण जनरली आपण थोडंसं पनीर तळून घेतोच ना. कच्चं पनीर एवढं फार मला काही आवडत नाही, तर त्याच्यामुळे थोडंसं तर मी फ्राय करून घेतच असते. आणि मग पहा हे जे मिक्स केलेलं जे मिश्रण आहे ना ते त्याच्यामध्ये टाकलं आणि इतकी झटपट भाजी तयार झाली ना, म्हणजे मी तर म्हणते, मी शॉर्ट्समध्ये पण तुमच्यासोबत शेअर केली होती त्यामध्ये पण मी जसं बोलले की मॅगीपेक्षा पण पटकन माझं भाजी बनवून झाली असं मला वाटलं. आणि तो दिवस खूप गडबडीचा होता, तर त्यामुळे माझा फायदाच झाला. आणि वरणही करून घेतलं एका साईडला आणि दुसऱ्या बाजूला आहे ना मी इथे खीर करायचं म्हटलं गोडामध्ये. माझं सगळा स्वयंपाक झाला आणि लक्षात आलं माझ्या की अरे मी गोड काही केलंच नाही, म्हणून म्हटलं चला झटपट अशी तांदळाची खीर आपण करून घेऊयात. म्हणून मी कुकरमध्ये थोडेसे तांदूळ लावले शिजायला आणि तांदूळ जोपर्यंत शिजत होते तोपर्यंत मी भांडी आवरून घेतली, देवपूजा वगैरे करून घेतली. आणि खीरची जी रेसिपी आहे ना मी तुम्हाला ती शॉर्ट्समध्ये सांगेल. तडकेवाली मस्तपैकी खीर बनवलेली आहे मी इथे. स्वयंपाक देवपूजा वगैरे सगळं झटपट आवरून झालं आणि मग त्यानंतरनं मी माझंही आवरून घेतलं आणि म्हटलं शुभला मला डे केअरला सोडवायला जायचं होतं ना, त्याच्या अगोदर आपण वटपौर्णिमेचं जे ताट आहे ना खाली जायचं होतं ते रेडी करून घेतलं. ताटामध्ये आंबे घेतले, तांदूळ, गहू, त्यानंतरनं जे काही ओटीचं साहित्य असतं ते सर्व घेतलं, हळदी कुंकवाचं करंडा ठेवला आणि बाकीचंही ज्या सर्व गोष्टी होत्या माझ्याकडे अवेलेबल त्या घेतल्या. आणि जे काही थोडंफार नव्हतं ते दीदी घेऊन आली होती, त्यामुळे खाली भेटल्यानंतर ती ते देणार होती मला. पण म्हटलं काही विसरायला नको, गडबड होईल, कारण शुभला डे केअरवरनं सोडून आलं की मग लगेच मला खाली जायचं होतं. तर म्हणून म्हटलं आल्यानंतरनं करत बसले तर वेळ होईल, म्हणून अगोदरच मी ताट वगैरे छान असं हे सजवून घेतलेलं आहे.
त्यानंतर मी यांचा डबा पॅक करून घेतला. डब्याला पण यांच्या आज सेम मेनू आहे जो की मी नैवेद्यासाठी केलेला आहे. पनीरची भाजी, पोळी, वरण भात आणि थोडंसं कुरडई पापड वगैरे तळलेलं होतं. तर त्यांचा डबा पॅक करून घेतला आणि साईड बाय साईड शुभचा पण डबा भरून घेतला. त्यालाही मस्तपैकी खीर आणि पनीर दिलेलं आहे आणि पोळी पण दिलेली आहे. तर त्यामुळे आज मला माहिती तो संपूर्ण डब्बा नक्की संपवणार आहे, कारण खीर त्याला खूप जास्त आवडते. चला तर मग आता त्याचा डबा वगैरे भरला आणि मग मी चाललेली आहे त्याला डे केअरला सोडवण्यासाठी. आणि तिकडून आल्यानंतर लगेचच मला जायचं आहे खाली वडाची पूजन करण्यासाठी. आणि हा पहा, मी व्यवस्थित माझा असं लूक दाखवलं नव्हतं, तर त्यामुळे मी इथेच तुम्हाला दाखवते. आणि शुभची थोडीफार मस्ती चाललेलीच आहे. झटपट मी त्याला सोडवलं आणि मग पुन्हा रिटर्न आले आणि पीस ह्याच्यामध्ये ठेवायचा राहिला होता, तर तेवढा एक ठेवला आणि निघाले मी खाली जाण्यासाठी. खाली आल्यानंतर ना मला दीदीही भेटली तिथे. बाय द वे, तिने जो घातलेला ब्लाऊज आहे ना तो मीच शिवलेला आहे आणि मी घातलेला पण ऑब्व्हियसली मी शिवलेला आहे. दोन्ही पण ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले ना ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला माझ्या ब्लाऊज कलेक्शनचा व्हिडिओ पाहायला आवडेल का तेही मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आता मी मस्तपैकी माझी वटपौर्णिमेची पूजा करून घेते. दीदीच्या सासूबाईंनी पहा माझ्यासाठी छान असा गजरा आणला, प्लस हे सूपसुद्धा आणलेलं आहे त्यांनी, कारण मला काही भेटलं नव्हतं. मी मस्तपैकी माझी इथे पूजा वगैरे करून घेतली. वडाला प्रदक्षिणा घालत होते आणि एवढं जास्त वारं सुटलं होतं ना, तुम्हाला दिसतच असेल. आमचा पदरसुद्धा जागेवर राहत नव्हता. दिवे तर अजिबात राहिलेच नाही आमचे. पण म्हणजे तिथे वडाला फेरी मारताना सुद्धा एवढा जास्त त्रास झाला ना. पण झालं ते सगळं कंप्लीट. आणि मग मस्तपैकी ओटी वगैरे भरली एकमेकींची. आणि एवढं छान वाटलं ना यावेळेस इथे सगळ्यांसोबत सण सेलिब्रेट करताना. कारण अगोदर मी जिथे राहत होते ना तिथे फार जास्त असं मिळून मिसळून काही केलं नव्हतं जात. तर त्यामुळे यावर्षी मी ना खूप जास्त खुश होते. आणि मग नंतर ना घरी आले, खूप दमले होते कारण ऊन लागलं होतं खूप सारं. त्यानंतर ना झटपट असं चेंज केलं, कारण आराम करायला अजिबात वेळ नाही आहे. मला एका कस्टमरचा ब्लाऊज शिवायचा आहे म्हणून म्हटलं साडी घालून तर ते काही शक्य नाही आहे. त्यामुळे साडी मी चेंज केली, फक्त बांगड्या आणि जे काही गजरा वगैरे आहे ना म्हटलं आजच्या दिवस तो ठेवूयात, कारण एवढं छान आपण सजलं होतं. काम तर करायचं ते साडीमध्ये होणार नाही, मग बांगड्या वगैरे तरी आपण ॲटलीस्ट घालूच शकतो. तर मी आता ह्या कस्टमरचा इथे ब्लाऊज शिवायला घेत आहे. तुम्हाला ना मला एक ह्या कस्टमरविषयी सांगायचं आहे, ह्या ब्लाऊजविषयी पर्टिक्युलरली. नाही तसं तर कस्टमरविषयीच म्हणू शकतो, कारण आहे ना मला आहे ना त्यांनी शिलाई विचारली किती आहे प्रिन्सेस कट विथ अस्तर. तर मी म्हटलं 400 रुपये आहे. तर त्या कस्टमरचं असं म्हणणं होतं की माझी साडी आहे 400 रुपयाची आणि ब्लाऊजला शिलाई 400 रुपये द्यायची. साडीपेक्षा तर ब्लाऊजच जास्त महाग झाला. मला खरं कळलंच नाही की अजूनही कस्टमरला कसं समजत नाही की साडी भले आपली ना 1000 रुपयाची असू दे किंवा 400 किंवा 200 रुपयाची असू दे, पण त्याचा ब्लाऊज कसा शिवलेला आहे, त्याचं फिटिंग फिनिशिंग कसं आहे ना त्याच्यावर पूर्ण त्या साडीचं लूक डिपेंड असतं. हे कधी समजणार आहे ना कस्टमर्सला, मला खरंच समजत नाही. आणि मेहनतच दिसत नाही लोकांना खरंच कधी कधी. जाऊ देत आता ते. मी त्यानंतर ब्लाऊज माझा अर्धवट झाला होता आणि शुभला डे केअरवरून आणायचा टाईम झाला होता. त्यामुळे थोडंसं तोंडावर पाणी मारलं आणि त्याला घ्यायला आले. खूप जास्त दमले होते मी आणि ना थोडीशी माझी तब्येत मला जरा डाऊन वाटत होती. आणि मी इथे आले पहा, शुभला घ्यायला केवढा जास्त खुश झालेला आहे तो मला बघून. हल्ली तो असंच करते, मला पाहून ना एवढा जास्त त्याला आनंद होतो की डायरेक्ट बाहेर येऊन त्याच्या सायकलपाशी येऊन थांबतो. आणि त्याला माहिती आहे की आता निघायचं आहे, ही आपल्याला घेऊन आलेली आहे म्हणजे. मग त्याला घरी वगैरे घेऊन आले आणि जे काही ब्लाऊजचं अर्धवट काम बाकी होतं ना ते मी कंप्लीट करून घेतलं. ओव्हरलॉक वगैरे केलं आणि फिटिंग टाकली. ब्लाऊज मस्तपैकी तयार झाला. आणि हो, कस्टमरला त्या आवडला पण बरं का ब्लाऊजचं फिटिंग वगैरे खूप छान, म्हणजे ती सॅटिस्फाईड झाली ब्लाऊज पाहिल्यानंतर ना. तर त्यामुळे म्हटलं चला आता तरी कदाचित तिला नाही वाटणार की आपण खूप जास्त शिलाई दिली आहे ब्लाऊजला. त्यानंतर मग आहे ना संध्याकाळी मी गेले होते अस्तर आणण्यासाठी, कारण बरंच सारं काम आलेलं आहे. चला तर मग आता मी अस्तर घेते आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.